नाही, हिंसेचं तर समर्थन कोणीच करणार नाही. हिंसा झालीच नाही पाहिजे हे सत्य आहे. आणि जर हिंसा झाली असेल त्याचा निषेध तर आम्ही व्यक्त करतोच. परंतु विशाळगडाचा जो इतिहास आहे, जो स्वाभिमानाचा लढा छत्रपती शिवरायांचा आहे, मला वाटतं मराठी माणसाच्या मनात काय समस्त एक महाराष्ट्राच्या मनात आणि हिंदूंच्या मनामध्ये त्याच्याविषयी एक स्वाभिमान आहेच. आणि असं असताना विशाळगडावर चाललंय काय? हायकोर्टानं विशाळगडावरचे सगळे अतिक्रमणं काढण्याचे निर्देश दिले. सरकार तर खरं तर झोपलेलं मी म्हणेल. सरकार स्वतः फार छत्रपती शिवरायांचा आणि स्वाभिमानाच्या गप्पा मारतं, खोटे वागणं इकडं तिकडं फिरवतं. पण विशाळगडावरचं जे अतिक्रमण काढलंच पाहिजे. आणि छत्रपती संभाजीराजांनी त्याच्याविषयी लढा दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. मागच्या काही वर्षापूर्वी राज्य सरकारने कारवाई सुरू केली, पुन्हा थांबवली होती. राज्य सरकार पुढे नांग्या टाकतं, हा प्रश्न आहे. निश्चित अशा पद्धतीने हिंसाचार होऊ नये, सामोपचारानं हा प्रश्न मिटावा. पण विशाळगडावर कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण असू नये ही भूमिका सातत्याने आम्ही व्यक्त केलेली आहे. इम्तियाज मोर्चा काढत असताना मला असं वाटतं इथं भारत मातेच्या मंदिराला पूजेला बंदी झाली आत्ता देवगिरी किल्ल्यावर. त्याच इम्तियाज जलील नाही बोलले. त्याच इम्तियाज जलीलचं तोंड का बंद पडलं होतं? त्याची भूमिका मांडायला पाहिजे होती. खासदार राहिलेले ते. तर केंद्र सरकार अशा पद्धतीनं देवगिरी किल्ल्यावरचा स्वाभिमानच गहाण ठेवत असतील आपला, तर मला असं वाटतं सगळ्या जातीभेद धर्मभेद सोडून इम्तियाज जलील त्याविषयी भूमिका व्यक्त करावी. पण आता मला असं वाटतं पराभवानंतर काहीतरी आपलं अस्तित्व दाखवण्यासाठी ते करत असतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.